दिवसाची सुरुवात येशूबरोबर. काही वर्षापूर्वी माझ्या मननामध्ये मी ही गोष्ट एक सांगितली होती. एका विमान प्रवासामध्ये हवेच्या दाबामुळे विमान हेलकावे खायला लागतं आणि सर्व प्रवासी एकदम घाबरून जातात. एका माणसाचं बाजूला बसलेल्या एका मुलीकडे लक्ष जातं आणि ती मुलगी शांतपणे एक पुस्तक वाचत बसलेली असते आणि ह्या माणसाला आश्चर्य वाटतं. काही वेळाने विमान सुखरूप खाली उतरतो आणि तो मनुष्य त्या मुलीला विचारतो की सगळे घाबरलेले असताना तू कशी काय घाबरली नाही. त्यावेळेस त्या मुलीने उत्तर दिलं की ह्या विमानाचे पायलट जे आहेत हे माझे पप्पा आहे. त्यांना माहीत आहे की मी ह्या विमानामध्ये बसलेली आहे आणि ते मला सुखरूप घरी घेऊन जाणार आहेत. मार्काचं शुभवृत्तांत ज्यावेळेस आपण वाचतो, गॉस्पल ऑफ मार्क, ह्याच्यामध्ये येशू वादळ शांत करतो हे आपण वाचतो. आणि बघा, प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शिष्य होते हे बहुतेक मासेमारी करणारे होते, कोळी ते होते. समुद्र आणि वादळ जे आहे हे त्यांना काही नवीन नव्हतं, पण तरी ते घाबरले. येशूने वादळ शांत केलं. दोन गोष्टी ह्यामधून आपण शिकतो की जगिक जीवनामध्ये आपण कितीही अनुभवी असलो तरी असं कधीतरी संकट येतं, असं कधीतरी वादळ येतं की आम्ही घाबरून जातो. दुसरं गोष्ट ही आहे की आम्ही येशूबरोबर जरी चालत असू, येशू आमच्या संगती असेल, तरी आमच्या जीवनामध्ये वादळं किंवा संकट येणारच नाही असं नाही. पण त्यामुळे आमचा नाश होणार नाही, कारण येशू आमच्या सोबत आहे. जीवनामध्ये असे वादळ येतील, घाबरून जाऊ नका. घरगुती समस्या आहेत, आमच्या कामाचं ताण आहे, आम्हाला इतर काही गोष्टींचे प्रॉब्लेम्स आहेत, पण लक्षात ठेवा की देव आमचा पायलट आहे आणि तो आम्हाला सुखरूप नेणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मार्क शुभवर्तमान ह्याचा 4 अध्याय आणि 40 वचन, गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर 4 and verse 40. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.